नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील पुढचा पार्ट शिकणार आहोत. डिटर्मिनंट मेथड ऑफ सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन. बट बिफोर गो फॉर डिटर्मिनंट मेथड, फर्स्ट वी सी व्हॉट इज डिटर्मिनंट. नाउ द मॉड्यूल ऑफ ए बी सी डी इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ द फोर नंबर्स ए बी सी डी. बघा, अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे ए बी सी डी, या अरेंजमेंटला म्हणायचे आपण डिटर्मिनंट. ओके, नाव द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. बघा, ही हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे नंबरची. ए बी सी डी आर कॉल्ड रोज अँड वर्टिकल अरेंजमेंट ए सी अँड बी डी. ए सी अँड बी डी आर इन columns. Okay, so these are rows and these are columns. Okay, now there are two elements in each row and each column, and therefore the degree of this determinant is 2. Okay, now if the determinant is given a b c d, then the value of the determinant is a into d minus b into d. ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती कशी फाइंड आउट करायची? a into d minus b into c. a into d minus b into c is the value of the determinant. Okay, now we go for Cramer's rule. Now determinant method, that is Cramer's rule. Now this method is first introduced by Swiss mathematician Gabriel Cramer, and therefore it is known as Cramer's rule. Okay, for that we have two equations, a1x plus b1y is equal to c1. This is the first equation, and a2x plus b2y is equal to c2. This is the second equation. Okay, now आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? पहिले डिटर्मिनंट शोधायचे. सो डिटर्मिनंट d इज इक्वल टू, आता डिटर्मिनंट डी घेताना आपण काय करणार आहोत? एक्स आणि वायचे जे कोइफिशियंट आहेत ते रोज आणि कॉलम्समध्ये लिहिणार आहोत. ओके, सो द अरेंजमेंट वी रायटिंग रोज a1 b1 and a2 b2. This is the value of d. Okay, then for dx, value of dx. आता व्हॅल्यू ऑफ dx काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? बघा, a1 b1. आफ्टर दॅट फॉर dx फर्स्ट वी राईट c1 c2 in columns, and then we omit the coefficient of x. आता या ठिकाणी x चे कोइफिशियंट ओमिट करायचे आहेत आणि आपल्याला इन्स्टेड ऑफ x कोइफिशियंट वी टेक द कोइफिशियंट ऑफ y. आपण y चे कोइफिशियंट घेणार आहोत b1 b2. ओके, देन द व्हॅल्यू ऑफ dy. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy? आता dy घेताना काय करायचं? आपल्याला इथे x चे कोइफिशियंट ओमिट करायचे आहेत आणि या ठिकाणी आपण प्रथम y चे कोइफिशियंट आपण ओमिट करायचे आणि इथे आपण पहिले x चे कोइफिशियंट घेणार आहोत a1 a2 देन c1 c2. ओके, dy ची व्हॅल्यू काढताना आपण काय करायचं आहे? पहिले आपण x चे कोइफिशियंट घेणार a1 a2 आणि आपल्याला y चे कोइफिशियंट इकडे ओमिट करायचे, अँड देन वी टेक c1 अँड c1 c2. ओके, हे डिटर्मिनंट शोधल्यानंतर आपल्याला क्रॅमर्स रूल अप्लाय करायचं आहे. सो बाय क्रॅमर्स रूल, आता क्रॅमर्स रूल काय म्हणतोय बघा, x इज इक्वल टू, जेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, देन वी टेक dx अपॉन d, अँड फॉर y वी टेक dy अपॉन d. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy अपॉन d. दिस इज द क्रॅमर्स रूल. ओके, आता आपण त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 1.3. बघा, इथे सेकंड एक्झाम्पल घेतलंय. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकते. सो दुसरं सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. -1 2 7 4. नाव वी नो द फॉर्म्युला a इंटू डी मायनस b इंटू सी. सो -1 इंटू 4 -7 इंटू 2. सो -1 इंटू 4 दॅट इज -4 -7 टू जा 40. आता इथे दोन मायनस साईन आहेत म्हणून आपण ॲडिशन करणार आहोत आणि साईन मात्र नेगेटिव्ह, बिकॉज बिगर नंबरचं साईन इथे निगेटिव्ह आहे, स्मॉलरचं पण निगेटिव्ह आहे. सो द आन्सर इज -8. ओके, आता या ठिकाणी हे कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. आता 7/3 इंटू 1/2 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण. -5/3 इंटू 3/2. ओके, नाव आता 7 इंटू 1 इज 7, 3 2 जा 6, -5 3 जा 15, 3 2 जा 6. Now 7 minus 15 upon 6. 7 minus 15, it is -8 minus 8, that is upon 6.
आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सो 2 4 8 and 2 3 6. So answer is -4/3. Answer is -4/3. Okay. Now let us consider third example. Now here find to 0 -3 into -7. So find to 0 is 0 minus 7 3 -21. Okay. Now 0 minus -21, that is 0 plus 21, and that answer is 21. Therefore the answer is 21. Okay. So अशा पद्धतीने तुम्ही दिलेले डिटर्मिनंट सॉल्व करू शकता. ओके. नाउ प्रॅक्टिस सेट 1.3. 3x बघा, आता आपल्याला प्रत्यक्ष क्रॅमर्स रूलचा या ठिकाणी वापर करायचा आहे. 3x minus 4y is equal to 10 फर्स्ट इक्वेशन, 4x plus 3y is equal to 5 सेकंड इक्वेशन. आता ही जी दोन इक्वेशन आहे ती आपल्या जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करूया आपण. सो जनरल फॉर्म कोणते आहेत आपले? a1x plus b1y is equal to c1 and सेकंड इक्वेशन इज a2x plus b2y is equal to c2. याच्यावर आपण जेव्हा कम्पेअर करतोय तेव्हा a1 is equal to 3. बघा इथे a1 च्या जागेवर 3 आहे, b1 च्या जागेवर -4 आहे आणि c1 च्या जागेवर 10 आहे. तसंच a2 च्या जागेवर 4 आहे, b2 च्या जागेवर 3 आहे आणि c2 च्या जागेवर 5. सो अशा पद्धतीने आपण कम्पेअर करून आधी त्याची व्हॅल्यू लिहूया. देन वी नो द फॉर्म्युला टू फाइंड द डी. आता डी साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी टेक द कोएफिशिएंट ऑफ एक्स अँड वाय. सो a1 b1 a2 b2. ओके. सो a1 ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, 3 आहे. a2 ची व्हॅल्यू आहे 4, b1 -4 b2 3 आहे. ओके. आता इथे आपण सॉल्व करताना काय करतोय, 3 into 3 -4 into 4. So 3 into 3 is 9, -4 into -4, that is -16. Okay. Now 9 -16 आहे. So 9 plus 16, so it will be 25. It will be 25. Okay. आता d फाइंड आउट करून झाला आपला, तर आपण dx फाइंड आउट करूया. सो व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड dx? सो dx साठी काय आहे, c1 c2 b1 b2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c1? 10 5, देन -4 3. ओके. सो 10 into 3 -4 into 5. So 10 into 3 is 30, minus 5 into 4 is 20, -20. So 30 plus 2 minus sign एकत्र आहे. So 30 plus 20, that is 50. Okay. हा झाला आपला dx. आता शेवटचा कोणता आहे ना, dy. सो dy साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड dy? आता इथे आपण y चे कोएफिशिएंट ओमिट करतोय. सो a1 a2 and c1 c2. ओके. सो a1 काय आहे बघा बरं, 3 4, देन 10 and 5. सो 3 into 5 minus 10 into 4. So 3 into 5 is 15 minus 40, that is -25. बघा इथे लहानातून मोठी संख्या आपण मायनस करतोय. सो इट इज -25. नाव बाय, आता आपले तिन्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करून झाले, डी dx अँड dy. नाव बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d. So what is the value of dx? It is 50 and the value of d is 25. So 25 2s are 50. So value of x is 2 and value of y dy upon d. So value of dy is -25 upon 25. So it is -1. So what is the solution? Solution, the value of xy is 2, -1. Okay. आता तुम्ही प्रत्यक्ष सॉल्व करताना हे नाही लिहिलं तरी पण चालेल, पण हे लिहिलं तर जास्त बेनिफिशियल आहे. जेव्हा बोर्डाचे पेपर तुम्ही लिहिता. सो हे नाही लिहिले तरी चालेल, फॉर्म्युला डायरेक्टली इथून स्टार्ट केलं तरी पण चालू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल वापरून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. अजून एक सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. सेकंड एक्झाम्पल, 2x plus 3y is equal to 2 and first equation x minus y upon 2 is equal to 1 upon 2.
थोडंसं हे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असलेलं एक्झाम्पल आपण घेतोय. आता याच्यामध्ये काय करायचं, हे तुम्ही जसंच्या तसं घेतलं तरी पण चालतील व्हॅल्यू, पण ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर ते जास्त इझी होईल. इकडेच म्हणजे डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन करता तुम्हाला इझी जाईल. ओके, सो आपण काय करायचं आहे, ज्या वेळेला अशा पद्धतीचं एक्झाम्पल असेल, आता इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, म्हणजे एलसीएम ऑफ दिस इज इक्वेशन इज 2. ओके, सो आपण काय करायचं आहे, की ह्या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करूया. सो x इंटू 2 मायनस वाय अपॉन 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 2. ओके, सो इथे काय होईल बघा बरं, 2x हे कॅन्सल झाले, मायनस वाय इज इक्वल टू हे कॅन्सल होऊन 1. सो दिस इज अवर न्यू सेकंड इक्वेशन. ओके, म्हणजे सिम्प्लिफाय केलेलं हे सेकंड इक्वेशन आहे. ओके, नाव comparing above equation with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. This is the second equation. Now what is the value of a1? So a1 is, बघा आता इथे a1 is 2, b1 is 3 and c1 is 2. Similarly, in second equation, a2 is 2, b2 is minus 1 and c2 is 1. Okay, so या व्हॅल्यू आपण सगळ्या लिहून काढल्या. नाउ वी फाइंड फर्स्ट d. सो d साठी a1 b1 a2 b2. Okay, so a1, what is the value of a1? 2. Value of a2 is also 2. Value of b1 is 3. Value of b2 is minus 1. So now 2 into minus 1 minus 3 into 2. So 2 into minus 1 minus 2, 3 2 are 6. आता इथे 2 मायनस साइन असल्यामुळे आपण ॲडिशन करतो. सो आन्सर इज -8. ओके, नाउ वी फाइंड dx. सो फॉर dx व्हाट इज द फॉर्म्युला? c1 c2 b1 b2. ओके, सो वैल्यू ऑफ c1 इज 2, वैल्यू ऑफ c2 इज 1, वैल्यू ऑफ b1 इज 3, value of b2 is -1. So 2 into -1 minus 3 into 1. So 2 into -1 is -2, -3, it is -5. Okay, and lastly dy. So for dy, a1 a2 c1 c2. Okay, so what is a1? 2 2, c1 साठी 2 1. So 2 into 1 minus 2 into 2. 2 into 1 is 2, minus 2 into 2 is 4. 2 minus 4 is -2. दोनातून 4 घालवतो. So it is -2. Okay. आता आपण by Cramer's rule. So by Cramer's rule, x is equal to dx upon d. Now what is dx? -5 upon -8, that is 5 upon 8. Then y dy upon d. So what is the value of dy? -2 and d ची व्हॅल्यू आहे -8. आता इथे दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे तिथे पॉझिटिव्ह आन्सर मिळालं. इथे याला सिम्प्लिफाय करा. सो आन्सर इज 1/4. हे मायनस मायनस -1 मल्टिप्लाय केल्यावर कॅन्सल होणार आणि 2 4 जा 8. सो आन्सर इज 1/4. So the value of x is 5/8, value of y is 1/4, and therefore solution x comma y is equal to 5/8 and 1/4. 5/8 and 1/4 is the solution of the equation. So अशा पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल वापरून सॅम्पटन्स इक्वेशन सॉल्व करू शकतो. थँक्यू.